परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल हे महापौरपदी विराजमान झाले आहेत, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे। परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेनेनं म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम चेहऱ्याला या ठिकाणी संधी दिल्याची चर्चा आहे। तर परभणीत मुस्लिम महापौर दिल्यामुळे भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते। निवडणुकीत मराठी करायचं आणि एकमेव महापौर करण्याची संधी मिळाल्यावर मुस्लिम महापौर केला असं म्हणत शिवसेनेवर टीका होतीये। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम उभाटानं केलंय अशा शब्दात नवनाथ बंद यांनी टीका केलेली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाब सेना असा उल्लेख आचार्य तुषार भोसलेंचा आहे। जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा, उभाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। जनाब उद्धव ठाकरेंनी आज त्यांची मुस्लिमांवरची निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे। जे त्यांना मुंबईत जमलं नाही ते त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर करून मुसलमानांना दिलेला शब्द पाळलेला आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता शिवसेना नाही तर जनाब सेना झाली आहे। आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल, किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कुणीतरी हारून खान निवडून येईल, किंवा कदाचित 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 कुणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।